Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। 5 जून के दिन मध्यवर्ती अस्पताल में उपचार में लापरवाही के कारण 3 साल के बच्चे ने गंवाई थी जान। सांप के काटने के बाद बच्चे की हुई थी मौत। दोषियों पर 15 दिन के भीतर सख्त कार्रवाई होगी, डॉक्टर मनोहर बंसोड़े का बयान। आदिवासी आक्रोश मोर्चे के बाद प्रशासन ने दिया 15 दिन में कार्रवाई का आश्वासन। श्रमजीवी संगठन महाराष्ट्र के नेतृत्व में गुरुवार को स्वास्थ्य सेवाओं की कथित बदहाली के विरोध में आदिवासी आक्रोश मोर्चा निकाला गया। बड़ी संख्या में आदिवासी महिला और पुरुषों ने अस्पताल परिसर में जमीन पर बैठकर विरोध प्रदर्शन किया। आंदोलन का कारण 5 जून को अंबरनाथ के प्रकाश नगर क्षेत्र के एक 3 वर्षीय बालक की सर्पदंश के बाद उपचार के दौरान हुई मृत्यु को बताया गया। प्रदर्शनकारियों ने स्वास्थ्य विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई तथा स्वास्थ्य सेवाओं में सुधार की मांग की। मोर्चे के बाद संगठन के प्रतिनिधि मंडल ने जिला शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बंसोड़े से मुलाकात कर अपनी प्रमुख मांगे उनके समक्ष रखी। प्रशासन की ओर से संगठन को लिखित आश्वासन देते हुए बताया गया कि मामले की गंभीरता को देखते हुए अधिकारियों और कर्मचारियों की बैठक आयोजित की गई है तथा बालक की मृत्यु प्रकरण की जांच के लिए समिति गठित की गई है। डॉक्टर मनोहर बंसोड़े ने संगठन को 15 दिनों के भीतर मांगों पर उचित निर्णय लेकर जवाब देने का आश्वासन दिया है। साथ ही भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने और स्वास्थ्य सेवाओं को अधिक प्रभावी बनाने के लिए आवश्यक कदम उठाने की बात कही गई है। ब्युरो रिपोर्ट, डेली पेज न्यूज, उल्हासनगर। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। एक तर या उपजिल्हा रुग्णालयामध्ये भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि त्याशिवाय कर्जत तालुक्यातले मोठे आदिवासी संख्येचे या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेसाठी येतात। विशेषतः माझ्या गरोदर माता भगिनी या ठिकाणी प्रसूतीसाठी येतात, परंतु अनेक वेळा प्रसूती या ठिकाणी होत नाही, सिझर केला जातो आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचा उपचार न करता त्यांना रेफर केला जातो ठाणे, कळवा किंवा मुंबई यासारख्या भागामध्ये। आदिवासी कुटुंबाकडे आज जगण्याचं साधन नाही आणि या ठिकाणी केवळ प्रसूतीसाठी त्यांना बाहेर जर पाठवलं तर त्यांच्याकडे खर्चाला पैसे नसल्यामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतोय। या ठिकाणी 5 तारखेला 5 जूनला प्रकाशनगर या ठिकाणचा एक 3 वर्षाच्या लहान बालाला सर्पदंश झाला। त्या सर्पदंश झालेल्या बालाला तात्काळ त्याच्या आई वडिलांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन आले उपचारासाठी, परंतु या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्या बालाला उपचार न करता टिफिन खोलून त्या ठिकाणी अर्धा तास त्यांनी वाया घालवला आणि त्यानंतर आल्याच्यानंतर सांगितलं की तुमचा बाल दगावलेले केवळ आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रजेवर कर्तव्यावरती हजर होते, त्यांच्या या निष्काळजीपणामुळे त्या बालकाचा जीव गेलेला। आज आम्ही मोर्चामध्ये मागणी करतो की त्या दिवसावर कर्तव्यावरती हजर असलेले जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई व्हावी आणि त्याशिवाय फौजदारी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्याशिवाय इथे येणाऱ्या सर्व महिलांना उत्तमातल्या उत्तम आरोग्याची व्यवस्था मिळावी ही मागणी घेऊन आज या ठिकाणी आलेलो आहे। डॉक्टरांवरती कारवाई जर झालेली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन श्रमजीवी संघटनेच्या वतीनं करू आणि याच ठिकाणी येऊन बसू। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या हॉस्पिटल सोडणार नाही असा निर्धार करून आम्ही या ठिकाणी जाणार आहोत। बनसोडे जिल्हा शल्य चिकित्सक या रुग्णालयामध्ये 2022 पासून इथे आहे। या 2-3 वर्षामध्ये आवाज येतो का? हां, 2-3 वर्षामध्ये मी इथे आहे। जवळपास म्हणजे बरीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही दुर्दैवी घटना घडत असतात, त्याला माझं कधीच समर्थन नसणार। त्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची याच्याकडे माझा जास्तीत जास्त कल असणार, कारण मी शहापूरला होतो। शहापूरच्या आसपास माझ्याकडे आलेले बरेचसे पेशंट ते मला ओळखत असतील आणि इथे आल्याच्या नंतर माझ्या संपर्कात जेवढे रुग्ण आलेले आहेत तेवढ्या रुग्णांचं किती चांगलं करायचं याचा विचार मी करत असतो। गोरगरीब रुग्ण माझ्याकडे येत असतात आणि त्यांची सेवा कशी करायची याचाच माझा ध्यास असतो। तरी तुम्ही आलात, तुमचं सगळ्यांचं मी एक जड अंतःकरणानं स्वागत करतो, कारण एक दुर्दैवी घटना घडली त्यामुळे तुम्ही इथे आलात। तर आपण जे काय मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये
जी घटना घडलेली आहे त्या घटनेचं मी सखोल चौकशी करतो आणि त्याच्यामध्ये जो दोषी आढळतो ना त्याला मी सोडणार नाही. त्याला प्रशासकीय कार्यवाही करूनच तुम्हाला म्हणजे त्याचं म्हणजे कळवणार. ते सांगा, ते 15 दिवसामध्ये आम्ही त्याचा अहवाल 15 दिवसामध्ये मी अहवाल तुम्हाला सादर करतो त्या बाबतीत. आणि बाकी ज्या आपल्या मागण्या आहेत, आदिवासी गरोदर भगिनींना व्यवस्थितपणे तपासणी करावी, त्यांच्याशी सौजन्याने वागावं, याबाबतीत मी नेहमीच कर्मचाऱ्यांना, आमच्या डॉक्टरांना पुन्हा पुन्हा सभेमध्ये सांगत असतो आणि अजूनही मी सांगतच राहील. जेवढी सुद्धा कसं असते, एका डॉक्टरला सांगितलं की तो डॉक्टर बदलून जातो, लगेच दुसरा डॉक्टर येतो. प्रत्येकाला म्हणजे आम्ही जेवढे कर्मचारी बदलतील तेवढ्या सगळ्यांना मी सांगत असतो आणि त्यांनी तसं वागावं याची काळजी घेतो. तुमच्याशी खरोखरच म्हणजे खूप चांगल्या प्रकारे वागतील कशा याचा मी इथं, हे बघा, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं असतो. कोणी जर असं तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही खरंच माझ्याकडे, मी प्रत्येकाचं स्वागत करतो. तुम्ही माझ्याकडे यायचं, मला ह्या तक्रारी सांगायच्या, मी त्या तक्रारीचं कसं निरसन करायचं हे नेहमीच म्हणजे मला तक्रारीचं स्वागत करून तिथं निरसन कसं करायचं आणि ही तक्रार पुन्हा कशी होणार नाही याची जास्तीत जास्त मला काळजी वाटते. तुम्ही तक्रारीचं स्वागत करण्यापेक्षा तुमच्याकडे तक्रार येणार नाही अशी येणार नाही याची संस्था व्यवस्थाच निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मी. येस. हां, आता हे बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न त्यांना सांगा, यापुढे श्रमजीवी संघटनेत दोन प्रतिनिधी आम्ही आमच्या समितीवरती घेऊन तुम्हाला जर काय गरज असेल तर संघटनेच्या लोकांची थेट संपर्क घेतला तर इथं अडचण येणार नाही, ते सांगा त्यांना. तर आता याच्यानंतर माझ्याकडे एक RK संघटना असते, रुग्ण कल्याण समिती. तर त्याच्यामध्ये आदिवासी बांधवामधून एक पुरुष आणि एक महिला श्रमजीवी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांना आमंत्रित करून प्रत्येक मीटिंगमध्ये आपले काय प्रश्न असतील त्याच्यावर विचार विमर्श करून पुन्हा त्या झालेल्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी. तर अशा प्रकारे हे निवेदन मला सादर झालेलं आहे. या निवेदनाचं एक थोडक्यात आजच्या पुरतं एक मिनिट्स आणि हे आश्वासन म्हणून मी आताच हे देतो. पुन्हा आव्हान वेगळा येईल तर अध्यक्ष यांनी स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. वरील मागण्यांची मी तात्काळ पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आता मोर्चात मागे घ्यावा. तुमच्या सगळ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्याची मी कदर करतो आणि इथून पुढे अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत याची मी काळजी घेतो.